कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी स्टेडियम मधील जलतरण तलाव हा केवळ एक तलाव नाही तर हजारो खेळाडूंच्या स्वप्नांची पाठशाला आहे। पण सध्या याचे खाजगीकरण होणार असल्याच्या हालचालींमुळे नागरिक, खेळाडू, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप आहे। नागरिक कृती समितीने जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन या खाजगीकरणाला तीव्र विरोध दर्शवला आहे। शासनाच्या मालकीचा असणारा हा तलाव जर खाजगी संस्थेकडे गेला तर सामान्य कुटुंबातील खेळाडूंना संधी मिळणे कठीण होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे। या तलावाच्या भविष्याबाबतीत आज तारा न्यूज घेऊन येत आहे एक विशेष रिपोर्ट। मी अशोक पवार, कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समिती, छत्रपती शिवाजी स्टेडियम जलतरण तलाव हा कोल्हापुरामध्ये एकमेव असणारा शासनाचा तलाव आहे। या तलावाची गेल्या 20 वर्षापासून अतिशय दुरावस्था होती। या ठिकाणी पोहायला असणाऱ्या खेळाडूंना पाणी स्वच्छ नसायचं, फरशा फुटलेल्या होत्या, त्यांना कापायचं, दयनीय अवस्था अशा प्रकारे असताना देखील या शिवाजी स्टेडियमच्या कमिटीचे अध्यक्ष कोल्हापूरचे जिल्हाधिकारी असताना देखील आणि या कोल्हापुराला एक खासदार, 2 आमदार, 2 विधान परिषद सदस्य असताना देखील कुठल्याही लोकप्रतिनिधीनं 20 वर्षामध्ये या टँकला 1 रुपया सुद्धा निधी दिलेला नव्हता। आमची नागरिक समिती असेल, विविध क्रीडा संघटना असतील, यांनी पाठपुरावा केल्यामुळं 7 ते 8 महिन्यापूर्वी जिल्हा नियोजन समितीनं या तलावासाठी 80 लाखापेक्षा जास्त निधी या ठिकाणी दिला आणि त्या निधीतून हा तलाव आज सुसज्ज झालेला आहे। या तलावामधून सराव करून राष्ट्रीय पातळीवर आमच्या कोल्हापूरची मुलं चमकलेली आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणचे कोणी कोच असतील ते चांगला सराव देत आहेत। शासनाच्या निधीतून आता या ठिकाणी तलाव चांगला झालेला असताना काही राजकारणी मंडळी असतील, काही नफा कमवणारी मंडळी असतील, अकॅडमीच्या नावाखाली हा तलाव शासनानं खर्च केलेल्या पैशातून आयता मिळवायचा आणि अकॅडमीला चालवायला घ्यायचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे असं आमच्या कानावर आलेला आहे। किंबहुना विश्वासानं आम्हाला हे कळालेलं आहे। म्हणून कोल्हापूरच्या क्रीडाप्रेमींच्या वतीनं महाराष्ट्र सरकार, मायबाप सरकारला विनंती करतो, असला प्रकार घाणेरडा इथं करू नका। हा तलाव शासनाच्या मालकीचा राहील, मालकीचा कशा पद्धतीनं राहील यासाठी तुम्ही प्रयत्न करा। कुणाच्या तरी लाड पुरवण्यासाठी कुणाच्या घशात हा तलाव घालू नका। जर असा काही प्रकार झाला तर कोल्हापूरची जनता पायतान घेऊन उठल्याशिवाय राहणार नाही असा या माध्यमातून मी इशारा देतो। आणि जर काय निधी शासनाला इथून पुढे द्यायला जमत नसेल तर कोल्हापूरची जनता शिवाजी महाराजांच्या नावानं असणाऱ्या तलावासाठी पै स्वतः कोल्हापूरची जनता खर्च केली याचं या राज्यकर्त्यांनी आणि अधिकाऱ्यांनी भान ठेवावं आणि कसं वागावं ते ठरवावं। अलीकडे हा टँक नादुरुस्त होता, पण आता शासनाच्या मदतीने हा टँक चांगला झालेला आहे आणि इथले प्रशिक्षक पण चांगले आहेत। त्यामुळं हा खाजगी न करता हा शासनाकडेच टँक राहावा। नमस्कार, मी धैर्यशील किरण भोसले। गेले 10 वर्ष मी या टँकवर प्रॅक्टिस करतो आहे। डांगे सर आणि महेश सर माझे प्रॅक्टिस घेतात व्यवस्थित। पूर्वी टँकची अवस्था खूपच खराब होती, पण काही दिवसांपूर्वी टँक सुरू झाला आहे, त्यापासून टँक खूप चांगला झाला आहे। त्याबद्दल सरकारचे आम्ही आभार मानतो आणि आम्हाला अजून एखादा कोच मिळाला तरी बरं होईल। धन्यवाद। 6 महिन्यात आमचं बाळ इथे येते। 6 महिन्यापूर्वी पूर्ण दुर्दशा होती ही जी टँकची। आता टँक चांगला झाला आहे तर खाजगीकरण करून आम्हाला परवडणार पण नाही आणि आम्हाला आवडणार पण नाही, मुलांचं आमच्या संगोपन होणार नाही। आम्हाला सरकारीच हे पाहिजे, टँक झाला पाहिजे। तुम्हाला या तलावाबाबतीत काय वाटतं हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज।